तर कोरोना परिषद सुरू आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वेगवेगळे तज्ञ आपल्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. आत्ता आपल्या सोबत आहेत डॉक्टर रवी गोडसे, थेट अमेरिकेहून. त्यांचं स्वागत करू आणि लगेच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं. आणि सगळ्यात आधी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की भारतीयांची एक वृत्ती आहे की इम्युनिटी चांगली आहे, मला काही होत नाही. पण मला काही होत नाही म्हणत म्हणत आपण दुसऱ्या लाटेत आता आलोय आणि मोठ्या प्रमाणात नुकसान सगळ्यांचंच झालेलं आहे. तर आता हे नुकसान टाळायचं असेल तिसऱ्या लाटेमध्ये, तर आपण काय तयारी करायला हवी? म्हणजे आधी हे म्हणायचं बंद करायला पाहिजे ना, की मला काही होत नाही म्हणून. हां. पण हे जे अख्ख्या वगळ्याची सगळ्या जगाची जी हर्ड इम्युनिटी असते ना, हं, किती लोकांना व्हॅक्सिन किंवा डिसीज झाल्या. हं. म्हणजे आता काय माहितीये का, आपल्यापुढे 2च पर्याय आहेत. एक तर व्हॅक्सिन घ्यायची किंवा कोविड घ्यायचा. हां. तिसरा पर्याय काही नाहीये. मी माझ्या घरी राहतो, मी सगळी काळजी घेतो वगैरे आता नाही चालणार, हं, हं, तो कुठून ना कुठून तरी तुम्हाला पकडणार आहे. हं. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा प्रसाद मिळणार आहे, ते त्याच्याबरोबर तुमची ओळख होणार आहे, ते नक्कीच जवळ-जवळ. हं. एवढ्या प्रमाणावर आता कम्युनिटीमध्ये पसरलाय. तर आता तुमचा चॉईस आहे ते कसं मिळवायचं. एक तर व्हॅक्सिनच्या द्वारे मिळवायचं किंवा नॅचरल डिसीजच्या द्वारे मिळवायचं. हं. आणि नॅचरल डिसीजच्या द्वारे मिळवल्यापेक्षा व्हॅक्सिनद्वारे मिळवलेलं कधीही चांगलं असतं. कारण आम्ही म्हणतोय, की कोव्हिडमध्ये तुमची जी इम्युनिटी तुम्हाला मिळते, ती व्हॅक्सिनमुळे कदाचित जास्ती मिळेल. हं. नैसर्गिकरित्या झालेल्या डिसीजमुळे. हां. फक्त माझं एवढंच म्हणणं होतं, की आपल्याला जे पूर्वी कॉमन कोल्ड वगैरे होतं ना, हं. की म्हणजे सर्दी वगैरे व्हायची, आपण काय-काय घ्यायचो. ते पण कोरोना व्हायरस असतात. हां. त्याच्यामुळे आपल्याला थोडी क्रॉस इम्युनिटी असेल. हं. त्याच्यामुळे अख्ख्या जगाला जर का 70% लागत असेल, हं. समाजाची हर्ड इम्युनिटी किंवा 80 किंवा 90, हं. तर आपलं कदाचित 56 किंवा 60% मध्ये काम होऊ शकेल असं मला वाटतंय. पण आता कळेल लवकरच. हं, हं. बरं डॉक्टर, दुसरा एक मुद्दा असा की गेल्या कित्येक दिवसांपासनं भारतीयांविषयी ज्या पद्धतीनं जागतिक पातळीवर बोललं जातंय, तुम्ही तिथे असताना काय दिसतंय तुम्हाला? भारताची प्रतिमा मलिन होती आता या गेल्या 2-3 महिन्यांनंतर? नाही, प्रतिमा मलिन असं नाही आणि आम्ही अमेरिकेतून काय अक्कल शिकवणार होतो किंवा इंग्लंडमधून भारताला. हं, कारण अमेरिकेत लोकं दिवसाला 4-4 हजार लोकं मरत होते. हं, अमेरिकेमध्ये केवढ्या केसेस होत्या. हाहाकार माजला होता. हं, पहिल्या वेळच्या वेळेला आणि काही वेळा दुसऱ्या. पण अमेरिका डगमगून नाही गेलं. त्यांनी औषधं वगैरे शोधून काढली. हं, आणि ते नाही म्हटलं तरी थोडी टेंडन्सी असते. हं, आता स्लमडॉग मिलियनेअर आहे मूव्ही, तो किती चालला होता किंवा दुसऱ्या कुठल्या हॉलिवूड मूव्ही असतात. ते नेहमी म्हणजे असं काहीतरी कुठून कुठल्या झोपडपट्टीतून शॉट घेऊन किंवा कुठे गटार आहेत किंवा मुलं किंवा काही आहेत, रस्त्यात गुरं उभे आहेत, असंच ते पिक्चर निवडतात. हं, इन्क्रेडिबल इंडिया असं ते कुठे दाखवतच नाही. म्हणजे जो किती आपल्या देशामध्ये जी रमणीय स्थळे आहेत किंवा एवढे प्रेमळ लोकं आहेत किंवा ते त्यांना नाही, कारण ते ते विकत नाही ना ते. ते हं. सनसनाटी असतं तेच होतं. त्याच्यामुळे भारताची प्रतिमा वगैरे मलिन काही नाहीये. इनफॅक्ट जेव्हा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन चालेल असं वाटत होतं हां. 1 वर्षापूर्वी हं, आणि तेव्हा जे आपण भारताने पाठवलं होतं अमेरिकेला. माझे अमेरिकन पेशंट त्यांना माहीत पण नाही कुठे, ते नेहमी अजून बोलत असतात त्याच्याबद्दल, हं. की तेव्हा भारताने आमची मदत केली. हां. आत्ता या जे सगळे चित्र दाखवतायत म्हणजे ते एकदम विदारक आहे यूएसमध्ये आणि ते अगदी ना खराब त्यातलं निवडतात, की कुठलं कुठलं दाखवायचं. हं, तर त्याच्यामुळे आता नाही म्हटलं तरी थोडा फायदा होतोय माझ्या मते. कारण त्याच्यामध्ये आपल्याला ती वर्ल्ड एड किंवा एक्सपोर्टवरचा जो ब्लॉक काढला होता यूएसने, मग बायडन बाबांवर थोडं प्रेशर आलं, हं, की तो लवकर उठवावा. हं, म्हणून त्याच्या मानाने आत्ता काही विचार नाही करायचा, हं, की कशामुळे मदत होते. हं. मदत घ्यायची तर घ्यायची. आता मी असं ऐकलं होतं, की चायना पण म्हणे चीन पण मदत पाठवायला तयार आहे. हो. आणि ऑफ आपण जरा का खळखळ करतोय चायनाकडून. पण हं, माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही चायनाकडून व्हायरस घेतलात ना, मग किंवा दुसरं काही काय मदत आता आता विचार नाही करायचा. आता आपल्याला मदत हवी आहे ना, जिथून कुठून मिळेल तिथून घ्यायची. हं, जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये अचानक 22 जून 1941 ला हिटलरने रशियावर हल्ला केला आणि हं, सगळं म्हणत होतं जग, की आता काय करणार? चर्चिलने पहिल्यांदा जाऊन सांगितलं, की हिटलरने नरकावर हल्ला केला, हं, तर मी सैतानाच्या बाजूने उभा आहे. हं, म्हणजे त्याने हिटलरला काय करणार सांगितलं, रशियाला तेवढ्याच सैतान म्हणून घेतलं, नरक-बिरक म्हणून घेतलं आणि काय मदत करणार ते पण सांगितलं. हं, जिथून कुठून मदत मिळेल ती हं, मिळवायची. आता जास्ती हं, विचार करायचा नाही. ते मलिन-वलिन एवढं काही झालं नाहीये. कारण हं. आमच्यासारखे जे राजदूत आहेत हां, भारताचे, हां. ते
आम्ही आपापसात बोलताना इंडियाला काय वाटेल ते शिव्या घालू. हां. पण बाकीच्या यांच्याशी बोलताना आम्ही फार गौरवाने आणि प्रेमाने बोलतो हं, भारताबद्दल. हं. त्याच्यामुळे काही मत मलिन वगैरे झालं नाहीये भारताला. नाही, तुम्ही भारताविषयी चांगलं बोलता त्यामुळे तुम्हाला थँक्स म्हणायलाच हवेत, कारण तुम्ही भारतीय आहात. बरं, दुसरा मुद्दा असा, तुम्ही म्हणालात की आत्ताच्या क्षणाला जिथून मदत मिळत असेल ती घेतलीच पाहिजे. थोडक्यात काय तर लसीकरण आता सगळ्यांना केलं पाहिजे. पण हे लसीकरण करायचं असेल तर आपली आणखी एक वृत्ती आहे, ती म्हणजे तू घेतलेल्या लसीपेक्षा मी घेतलेली लस चांगली होती. मग आता फायझर आहे, स्पुटनिक आहे, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, ह्या सगळ्या लसीमध्ये कुठली चांगली, हा संभ्रम दूर कसा कराल तुम्ही? अहो, पण ती तुम्ही इसापाची गोष्ट ऐकली का? तो कोल्हा करकोच्याला जेवायला बोलवतो आणि त्याला ताटलीमध्ये खीर ओतून देतो. हां. करकोचा खाणार कसा बिचारा? नुसते याच्यावर मी व्हिडिओ पाडतोय आणि काय नाहीच अवेलेबल लोकांना, तर उगाच त्यांना अजून त्यांच्या दुःखाला डागण्या देण्यात काय पॉइंट आहे? ही व्हॅक्सिन एवढी आहे, ती व्हॅक्सिन तेवढी आहे. तुमच्या हातात जी अवेलेबल असेल सुभानराव ती घेऊन टाका. आता जास्ती विचार करू नका. हं, तुम्हाला हं, एफिकसी बघायची असेल, तर हं. जेव्हा फायझर आली तेव्हा ते म्हणाले 95%, हां. मॉडर्नाइज 94.1, हं, स्पुटनिक 91.6, हं, सायनोफार्म ते म्हणत होते 79% आहे, पण ती ॲक्चुअली 52 आहे. हं, कोविशिल्ड तुम्ही घेतली 2 डोसेस 4 वीक अपार्ट इज 55.1%. हं, 2 डोसेस 8 to 12 वीक अपार्ट इट इज 81.3%. हं, जॉन्सन अँड जॉन्सन इज 72% इफेक्टिव्ह इन USA. हं, येस. आणि काय माहितीये का? या 50% आपण जेव्हा इफेक्टिव्ह म्हणतो, हं, तेव्हा त्या 50% इफेक्टिव्ह टू प्रिव्हेंट की 55% इफेक्टिव्ह टू प्रिव्हेंट माइल्ड डिसीज. पण हं, सीरियस डिसीज पासून तुमचं ते जवळ-जवळ 100% संरक्षण करतात असं आतापर्यंत दिसतंय. हं, म्हणून मी परत-परत हात जोडून सांगत होतो, हे जे सोशल मीडियावर पोस्ट होते, की मी व्हॅक्सिनचे कोविशिल्ड व्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले डॉक्टरांनी हं. आणि तरी मला कोविड झाला. या हां. प्रत्येक पोस्टने ते 100 लोकांना दूर ढकलत होते हं, व्हॅक्सिन पासून. हं, पोस्ट असा पाहिजे, माझा Twitter हँडल आहे @डॉक्टर गोडसे रवी 1, हं, डॉक्टर गोडसे रवी 1. हं, त्याच्यावर मी सतत सांगत असतो. पोस्ट तुम्ही द्यायचं तुम्ही ठरवायचं ना. पोस्ट तुमचा असा पाहिजे, की मला कोव्हिड हं, झाला होता, हं, पण मी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले होते त्याच्यामुळे मी वाचलो. हं, मला निमोनिया नाही झाला. आणि रिअल लाईफमध्ये पेपरवर चालणं वेगळं, रिअल लाईफमध्ये यात तोडफोड चालतात तो व्हॅक्सिन. हो. एक सायनोव्हॅक म्हणून व्हॅक्सिन आहे. त्याच्याबद्दल मी बोलत पण नाही. बीजिंगने बनवलेली आहे. हं, एकदम छपरी व्हॅक्सिन आहे. तिची तिने चिलेमध्ये स्टडी केली. हं, 14 लाख लोकांमध्ये. हं, आणि त्या 14 लाख लोकांमध्ये त्यांना असं लक्षात आलं, 85% संरक्षण होते हं, हॉस्पिटलायझेशनपासून. ही न्यूज कुठेच नाही हं, मीडियामध्ये. ती चिता दाखवा आणि प्रेत चालू, चालू 24 तास चालू. अरे असं हं, काहीतरी दाखवूया ना, की चिलेमध्ये किती तोडफोड चालते. हं, त्याच्यामुळे तर हा विचार करायचा नाही. जी तुमच्या व्हॅक्सिन हाताला लागते ना, ती घेऊन टाकायची. तुम्हाला चॉईस असेल, तर हं, कुठली घ्या मी सांगतो. आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो, या ॲट रिस्क घेऊन टाका ना व्हॅक्सिन. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणा ना. तुम्ही कशाला गव्हर्नमेंट मध्ये सतत मी येतो, मी येतो. तुम्ही कशाला? अरे पुस्तक वाचता येत नाही, नोकरी नाही आणि बाबा माझं लग्न करा. हं, कशाला अजून तुम्ही जास्तीत जास्त स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेताय? हं. प्रायव्हेट सेक्टरला आणा. प्रायव्हेट सेक्टर इज बेस्ट. आता अजून 1 मिनिट असेल तर मी पटकन बरं ठीक आहे तुमचा पुढचा प्रश्न हां. विचारा. उत्तर जरा पुढचा जास्तच आहे. प्रश्न मला नाही विचारायचा आहे. डोंबिवलीतून एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, चंद्रशेखर. त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. चंद्रशेखर, विचारा प्रश्न तुमचा. हा, नमस्कार डॉक्टर. मी 30 मार्चला कोविशिल्डची व्हॅक्सिन तुमचा प्रश्न घेतली. आवाज ऐकू येत नाहीये चंद्रशेखर साहेब. एक मिनिट, एक मिनिट. मी 30 मार्चला कोविशिल्डची व्हॅक्सिन घेतली. हां. हॅलो. मी 30 मार्चला बोला, कोविशिल्डची बोला. व्हॅक्सिन घेतली आणि त्याच्यानंतर 5 एप्रिलला माझी टेस्टिंग केली, ती पॉझिटिव्ह आली. तर आता मी परत दुसरी व्हॅक्सिन कधी घ्यायची आणि तो पिरियड जर 2 महिने किंवा 3 महिन्याचा असेल, तर ती व्हॅक्सिन माझी पहिली समजली जाईल का दुसरी समजली जाईल? का मला परत पहिली व्हॅक्सिन आणि दुसरी व्हॅक्सिन अशी घ्यावी लागेल? उत्तर नो, देऊया नो, नो. थोडं. ओके. हे बघा चंद्रशेखर साहेब, तुम्हाला काही दुसरा डोस परत घ्यायची गरज नाही. आता फ्रान्स सारखा प्रगत देश काय म्हणतोय माहितीये का? तुम्हाला कोविड झाला असेल, तर तुम्ही एकच व्हॅक्सिन घ्या. म्हणजे एकच डोस घ्या. हं, कोविड झाला होता तो एक डोस समजायचा हं. आणि दुसरी व्हॅक्सिन. पण इंडियात आपण अजून तसं म्हणत नाही आहोत. हो, अमेरिकेतही तसं म्हणत नाही हो. आहोत. कारण आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला कांजिण्या झाल्या, तर तुम्हाला इम्युनिटी मिळते ती लाईफ लाँग मिळते. पण हं, मीझल्स झाला, तर लसीमुळे जास्ती इम्युनिटी मिळते. हं, तर तुम्हाला आता पहिला डोस झाला होता आणि पहिल्या डोसाच्या काही दिवसा म्हणजे 30 मार्चला हं, आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्येच तुम्हाला हा डिसीज झाला. हं, त्याच्यामुळे जवळ-जवळ त्या व्हॅक्सिन तुम्हाला मिळाली, त्या व्हॅक्सिनमुळे तुमचं त्या डिसीजपासून प्रोटेक्शन नाही झालं. पण आता
तुम्ही जवळजवळ 90 दिवस स्वेच्छेने थांबलात तरी चालेल. हं. पण तुमचं कोविड आयसोलेशन संपल्यानंतर तुम्हाला जर का दुसरा डोस घेऊन टाकायचा असेल, तर तुम्ही घेऊन टाकू शकता. त्याला काही ना नाहीये कोणाची. पण मी काय म्हणतोय, की कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसाच्या आत तुम्हाला खणखणीत प्रोटेक्शन मिळतं हं. आणि ते जवळ-जवळ 90 दिवस टिकतं. हं. म्हणून मी कित्येक महिने म्हणजे 3 जानेवारीपेक्षा अक्षरशः मी रडत-रडत आपल्या लोकांना गव्हर्नमेंटला सांगत होतो, की हा जो दुसरा डोस आहे, हं. तो डिले करा. तो हां. 4 आठवड्याच्या ऐवजी 12 आठवड्याने केला, हं. तर तुमची एफिकसी पण वाढेल आणि बरोबर. दुसरा डोस तो तुम्ही देऊन टाकताय डॉक्टरना, हं. तो चंद्रशेखर नाव होता, तर तो दुसरा प्रसन्नाला मिळेल. म्हणजे चंद्रशेखर म्हणून एक बॉलर बॉलर होता, त्याच्यावर हं. जोक केला. हं. आणि चंद्रशेखरचा अहो तुम्ही सकाळी उठून दादर लोकल बिकल पकडणारे लोक होतो आपण डोंबिवली पण मी पण तेच आपण लटकत बिटकत असे जाणारे खणखणीत लोक आहोत. हां, तुम्ही हां. काय काळजी करू नका. तुम्ही 1-2 महिन्यांनी पुढचा शॉट घ्या. कदाचित तोपर्यंत इंग्लंडमध्ये मिक्स आणि मॅचच्या स्टडीज चालू झाल्यात. हं, हं. कदाचित आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही तिसरीच व्हॅक्सिन घ्या. हं, तुम्ही हं. थांबा अजून 2 महिने मला प्रायव्हेट मेसेज करा Facebookमध्ये आपण बोलत राहू. हं, हं. बरं डॉक्टर चंद्रशेखर यांच्याच प्रश्नाला मला पुढे न्यायचं होतं. ते म्हणजे आणखी एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, की दर 6 महिन्यांनी बूस्टर डोस घेत राहायला लागणार का? अजून ते काही कळत नाहीये. हां. कदाचित 1 वर्षाने घ्यायला लागेल. हं, कारण हं. Pfizer ऑलरेडी बोलायला लागलेत, की आम्ही $3 बिलियन प्रॉफिट मिळवणार आहोत अजून 2 वर्षांनी आणि त्याच्यात हं. वाईट काही नाहीये. हां. त्यांनी जर का चांगला प्रॉडक्ट बनवला असेल. हं, पण हं. 6 महिने जरा कठीण वाटतंय. हं, कदाचित 1 वर्ष असेल. कारण हा आर-एन-ए व्हायरस आहे हं. आणि हा बदलतो. हो. फ्लू व्हायरसची कशी आपण अमेरिकेमध्ये आम्ही दरवर्षी वेगळी व्हॅक्सिन घेतो, हं, हं. तसं याची कदाचित बूस्टर घ्यायला लागेल. पण हं, त्याचं काही लोड घ्यायचं कारण नाही. कारण तोपर्यंत एवढे व्हॅक्सिनेटेड, प्रोटेक्टेड हं. लोकं असतील. हं, त्याच्यामुळे असा हाहाकार माजलाय वगैरे असं काही होणार नाही. हं, आपले नेहमी आपण जसं वर्षातून एकदा काहीतरी करून घेतो, हं. तसं तेच दर वर्षाने बूस्टर घ्यायला लागेल असं वाटतंय. बरं. हं, कधी-कधी 2 वर्षांनी. आता काही-काही ज्या व्हॅक्सिन आहेत, हं, एन्टॉस म्हणून येते, तर त्या आता म्हणतात ती एकदा घेतली की संपलं. ती लाईफ हं, लाँग असेल. आता हं, हं. 200-300 व्हॅक्सिनवर काम चालू आहे. कदाचित कोव्हॅक्सिन खूप चांगली निघेल, ती 2 वर्ष टिकेल. कळेल बरं. आपल्याला म्हणजे 2 वर्षांनी पुढे काय होणार ते आत्ताच कसं सांगणार. हं, पण हं. बहुतेक सगळ्यांना बूस्टर लागेल अजून 1 वर्षाने असं वाटतंय. बरं. अजून एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत साताऱ्याहून आपल्यासोबत संजय घाटगे आहेत. त्यांना सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. संजय प्रश्न विचारा आणि थोडा मोठ्या आवाजात विचाराल. सर मला विविध आजार आहेत. शुगर आहे, बीपी आहे, पुन्हा प्रोस्टेट, लघवीच्या पिशवीचा पण त्रास आहे, अस्वस्थपणाचा त्रास आहे. लस घेतली तर चालेल का? काय लस प्रश्न आहे सॉरी तुम्ही त्यांना त्यांना प्रोस्टेटचा त्रास आहे, शुगर आहे, बीपी आहे. या सगळ्यात त्यांनी लस घेतली तर चालेल का असं ते विचारतायत. ॲब्सोल्युटली मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. हं, ब्लड प्रेशर आहे चालेल हो. डायबिटीस आहे चालेल. हं. बायकोपेक्षा मेवणी आवडते चालेल. काय वाटेल ते असेल तरी उत्तर बहुतेक होच आहे. हां, होच. हां, हां. चालणारच आणि घ्यायचीच. आणि तुम्ही घेतल्यावर इतरांचं पण तुमच्यापासून संरक्षण होतंय. हं. त्याच्या एकदम वेगळ्या प्रकाराने. त्याच्यामुळे लस बहुतेक सगळ्या ह्याच्यामध्ये ना उत्तर होयच आहे. बरं. डॉक्टर ज्यांनी लस घेतली नाही त्यांचा प्रश्न आहे कुठली लस घ्यायची किंवा लस घ्यायची का? आणि ज्यांनी घेतली आहे किंवा जे घेणार आहेत काही दिवसात त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मी लस घेतल्यानंतर दारू पिऊ शकतो का? हा एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय? बघा लस घ्यायची का आता हा जर प्रश्न आपण अजून विचारत असू ना, हं. तर म्हणजे ते अगदी हा हंत हंत नलिनीम गजे उज्जहार तसं झालंय माझं. हां. व्हॅक्सिन घ्यायची का अजून हा लोकांच्या डोक्यात प्रश्न असेल याच्यावर माझा विश्वासच नाही. हं, दुसरी गोष्ट म्हणजे दारूबद्दल. हं, ते स्पुटनिक व्ही हं, वरून म्हणतायत, की तुम्ही स्पुटनिक व्हीचा डोस घेतला असेल, हं. तर तुम्ही 3 ते 6 आठवडे दारू पिऊ नका. त्याच्या काही दिवस आधी आणि व्हॅक्सिन घेतल्या आणि त्याचा स्पुटनिक व्हीचा दुसरा डोस 3 आठवड्याने देतात. हां. त्याच्यामुळे ते 6 आठवडे दारू पिऊ नका असं रशियातून म्हणत होते. हं, पण ते अजून व्हॅलिडेट केलं नाहीये. हं, जेव्हा मिखाईल गार्बाचेव साहेब आले होते, हं, ग्लासनोस्ट आणि पेरिस्ट्रायका घेऊन, ते खूप पॉप्युलर होते तेव्हा रशियामध्ये. हं, पण त्यांनी व्होडकावर बंदी घातली आणि ते संपले. तर रशियन लोकांना व्होडका म्हणजे अगदी टकाटक मनापासून आवडते. हं, तर जे लोक दारू रोज पितात असतात ना, त्यांना एक डेलेरियम ट्रेमेन्स म्हणून डिसीज होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तुमचे प्राण पण जाऊ शकतात. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या ज्या व्हॅक्सिन्स आहेत, त्याच्याबद्दल सध्या असं काहीही कुठे गायडन्स नाही, की तुम्ही त्याच्यानंतर दारू म्हणजे दारू शक्यतो जास्ती पिऊच नका हो. हं, पण हं. असा गायडन्स कुठे नाही, की व्हॅक्सिन त्याच्यामुळे तुम्ही जर का व्हॅक्सिन घ्यायचे थांबत असाल,
तर तुम्ही वसंतराव घ्या एक पॅक, त्याच्यावर घाला सोडा बिडा काय घालता ते, पण बाकीचा तुमचा हट्ट सोडा आता. व्हॅक्सिन घेऊन टाका. व्हॅक्सिन आणि असा अल्कोहलचा काही संबंध नाही. जेव्हा स्पुटनिक व्ही इंडियामध्ये वाईड रीतीने अवेलेबल होईल, हं. तेव्हा त्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकेन, की किती दिवस दारू थांबवायला पाहिजे. तो रशियाचा हा खरंच खरा आहे का? बरं. बरं, आणखी एक प्रश्न आहे, तो थेट कोणी विचारत नाहीये, पण कुजबूज सगळ्यांमध्ये सुरू आहे, की लसीकरणानंतर शारीरिक संबंध ठेवता येतील का? जर ठेवता येत असेल, तर ते किती दिवसानंतर ठेवायचे? हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. त्याच्याबद्दल म्हणजे असं काही स्पेसिफिक काही गाईडन्स काही नाहीये. त्याच्यामुळे आणि ही काही लाईव्ह व्हायरस नाहीये ना हं. व्हॅक्सिन. हा डेड व्हायरस आहे किंवा फायझर मॉडर्ना आहे ते mRNAचे पीसेस आहेत. हं. तेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवताना जरी बॉडी फ्लुइड्स एक्सचेंज केले, म्हणजे वीर्य जरी गेलं, तरी त्या बॉडी फ्लुइड एक्सचेंजच्या मधून व्हायरस किंवा त्या लसीचे काही भाग जातील, हं. असा काही भाग नाहीये. त्याच्यामुळे मी याच्यावर काय म्हणजे हा प्रश्नाने म्हणजे एकदम मी फुल चक्रावून गेलोय. म्हणजे लहान होतो तेव्हा 2री-तिसरीत डोंबिवलीहून लोकलला जाताना हां. तिथे त्या ॲड असायच्या, सहन होत नाही, सांगता येत नाही. तेव्हा मी विचारायचो घाबरत-घाबरत, "हे काय आहे हो? याचा अर्थ काय आहे?" वगैरे. हां. पण त्याचा मी एकदम हादरलो ते प्रश्न ऐकून. पण म्हणजे आपण जनरली याच्याबद्दल बोलत नाही. हं. पण माझ्या मते याच्या अगेन्स्ट काही स्पेसिफिक गाईडन्स नाहीये. हं. हे बघा, कुठल्याही परिस्थितीत व्हॅक्सिन घ्यायची आणि हं. व्हॅक्सिन घेतल्यानंतर बाकी बऱ्याच काही गोष्टी केल्या तरी चालतील. त्याला काही प्रॉब्लेम नाही. हं, हं. बरं, इकडे सोशल मीडियामध्ये एक मेसेज खूप व्हायरल होत होता. तो म्हणजे मासिक पाळीच्या काही दिवस आधी, काही दिवस नंतर आणि मासिक पाळी सुरू असताना व्हॅक्सिन घ्यायचं नाही. तर त्याबद्दलचा संभ्रम मुलींचा कसा दूर कराल तुम्ही? हे बघा, थोडं यंग मुलींमध्ये काय प्रॉब्लेम ही जी ॲडिनो व्हायरस टेक्नॉलॉजी आहे ना, हं. म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन व्हॅक्सिन आहे किंवा आपण घेतोय ती कोविशिल्ड व्हॅक्सिन आहे किंवा कदाचित काही परिणाम जी स्पुटनिक व्हॅक्सिन असेल, हं. तर त्याच्यामध्ये जे क्लॉटिंग झालंय, ते जनरली बायकांमध्ये आणि यंग मुलींमध्ये होतंय असं दिसतं. हं. माझं स्वतःची थिअरी अशी आहे आणि कदाचित मी 2-3 महिन्यांनी मी बरोबर सिद्ध होईन, की हे कदाचित काहीतरी हॉर्मोनल, बर्थ काहीतरी असेल. त्याच्यामुळे मी यंग मुली असतील, ज्यांचं वय 18 ते 30च्या मध्ये असेल, त्यांना मी सांगितलं होतं, की तुम्ही सध्या कोव्हॅक्सिन प्रिफर करा. कोविशिल्ड किंवा स्पुटनिक. पण मासिक पाळी आणि व्हॅक्सिन याचा काय आता जेव्हा आपण रिस्क बेनिफिट रेशो म्हणतो ना, हं. तर मासिक पाळी जे आपल्या जेव्हा पूर्वजांची परंपरा होती, की ज्या ज्या बायकांची पाळी चालू आहे त्यांनी 5 दिवस बाहेर बसायचं. हं. ते तेव्हा आपल्याकडे बायका म्हणजे तेव्हा काय आपल्याकडे सुद्धा अजूनच बायकाच सगळं काम करतात. म्हणजे बाकी पुरुष फुल फुल पतंग उडवत असतात. तर त्यांना जरा 5 दिवस विश्रांती तरी मिळावी हं. म्हणून तो तसा कन्सेप्ट असेल. पण बाकी त्याच्यामध्ये भेदभाव करण्याची काही गरज नाहीये. व्हॅक्सिन मिळते ती लवकर घेऊन टाका. हं. त्याच्यामध्ये पाळीचा आणि त्याचा काही संबंध नाही. काही स्पेसिफिक गाईडन्स असेल तर मी रिसर्च करेन. पण सध्या तरी आमच्याकडे त्याचा काही गाईडन्स नाही. त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. फक्त यंग विमेन असाल तर ॲडिनो व्हायरस टेक्नॉलॉजीच्या व्हॅक्सिनमुळे कदाचित प्रॉब्लेम असेल. हं. त्यामुळे तुमचं वय अगदीच थोडा हो. आता हं. जॉन्सन अँड जॉन्सनचे फक्त 6 केसेस होत्या 78 लाख लोकांमध्ये. हं. म्हणजे 11 लाख लोकांमागे 1. हं. त्याच्यामुळे ती तुम्हाला जी व्हॅक्सिन मिळत असेल ती घ्या. पण हं. चॉईस असेल आणि तुम्ही विमेन असून तुमचं वय 18 ते 30 मध्ये असेल तर कोव्हॅक्सिन घेतली तरी चालेल. हं, हं. बरं, व्हॅक्सिन घेतल्यानंतर काही जण आता मला काही होणार नाही अशा आविर्भावात फिरत असतात. वाटेल तिकडे गर्दी करतात, मास्क वापरत नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? बघा याच्याबद्दल माझे जरा खळबळजनक विचार आहेत. हं. आणि मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. अगदी आणि प्रेमाने सांगतो. हं. रागाने किंवा उपरोधाने नाही सांगत. आपण कधीच मास्क चांगले घातले नव्हते भारतामध्ये आणि हं. म्हणजे ती अशी वस्तुस्थिती म्हणून सांगतोय. हं. आणि आपण पॉलिटिशियन नाही आहोत. त्याच्यामुळे आपण फॅक्ट्स डिस्कस नाही करणार. जी हं. फॅक्ट आहे ती आहे. हो. त्याच्यामुळे ते गाणं आहे ना हिंदी माझा नेहमीचा जोक आहे. छुले न दो नाजुक होठों को. त्याचा बहुतेक भारतीयांच्या ओठाला तो मास्क लागतच नव्हता. ठीक हां. आहे. जे आहे ते आहे. त्याच्याबद्दल आपल्याला पण भारतीय लोकांनी मास्क अगदी खराब घालून सुद्धा डिसेंबर महिन्याच्या शेवटी जवळ-जवळ कोविड गेला होता ना, हं. ते जर का खरं असेल, तर लोकांनी मास्क नाही घातले, हे एकमेव कारण नाहीये कोरोना परत यायचं. हां. बाकी पण कारणे आहेत. म्हणजे बाकी तुम्ही करत राहा, पण आम्ही कोरोना एक्सपर्ट जे आहोत सो कॉल्ड, हं. ते आम्ही एवढी लाजलज्जा कोळून पेलेली मंडळी आहोत, हं. की काही आमचं चुकलं की आम्ही लगेच लोकांकडे बोट दाखवतो. "ए तुम्ही मास्क नीट नाही घालत रे." हं. अरे ठीक आहे, घाला लोकांनो मास्क नीट. आणि व्हॅक्सिनेटेड लोकं आहेत ना, त्यांनी पण माझं नीट ऐका. 2 डोसेस तुम्ही जरी घेतले कोविशिल्डचे माझ्या डॉक्टर मित्रांनी, हं. 4 आठवड्याच्या अंतराने, हं. तरी त्यांची एफिकसी फक्त 55% आहे.
म्हणजे कॉइन टॉसचा चान्स आहे. ते कोविड पेशंटच्या संपर्कात आले तर त्यांना कोविड होईल अशी. म्हणजे जवळ तो बोमलाला विराट कोहली प्रत्येक टॉस हरतो ना दुसऱ्या देशांशी खेळताना, तेवढा तुमचा विराट कोहलीपेक्षा तुम्हाला जास्ती चान्स आहे तो हरायचा टॉस आणि कोविड व्हायचा. पण तुम्हाला सिरियस डिसीज होणार नाही. म्हणून अख्ख्या समाजाचं व्हॅक्सिनेशन होईपर्यंत तुम्ही मास्क घालत राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळत राहा. पण आपली ही महत्वाकांक्षा नाही असता कमा. म्हणजे पूर्वी तेंडुलकर यायच्या आधी आपण काय म्हणायचो, आज फक्त 30 रनने हरायचं. अरे ही काय महत्वाकांक्षा झाली का? न मुंह छिपा के जिओ. शेवटी आता आज काल सांगितलं अमेरिकेने, तुमचं व्हॅक्सिनेशन झालं असेल तर तुम्ही बाहेर गेलात तर मास्क नाही घातले तरी चालतील. तुम्ही एकमेकांच्या घरी जाता व्हॅक्सिनेटेड लोक तेव्हा मास्क. आता आपली मुवमेंट मास्क काढण्याकडे आहे, पण आपली इंडियाची परिस्थिती अजून तिथे आली नाहीये. पण आपली व्हॅक्सिन थोडी कमी प्रभावी आहे माइल्ड डिसीज टाळायला. त्याच्यामुळे अख्ख्या भारताचं हे होईपर्यंत पण आपला गोल तो पाहिजे की शेवटी अल्टिमेटली एवढे सुंदर चेहरे दिले ते काय झाकायला दिलेत का देवाने? ते शेवटी मास्क काढायचेच आहे, ते आयुष्यभर नाही घालायचे. पण ते कधी काढायचे ते सांगतो. सध्या तुम्ही व्हॅक्सिन घेतली आहे म्हणजे काय तुम्हाला अमरपट्टा नाही मिळालाय त्याच्यामुळे, आणि तुमचा पहिलाच डोस घेताय तुम्ही, आणि व्हॅक्सिन सेंटरला जाऊन व्हॅक्सिन घेऊन येऊन तिथे कोरोना मिळवू नका. त्याच्यामुळे तिथे जायचं, पट्टापट व्हॅक्सिन घ्यायची आणि निघायचं. तिथे जास्ती गर्दी करायची नाही, तिथे पण मास्क घालत राहायचं. तिथे जे 30 मिनिटं तुम्हाला थांबायला सांगतात, इतरांपासून दूर राहायचं, खिडक्या उघडायच्या. तिथे काही खायला प्यायला दिलं असेल तर कशाला उगाच मास्क काढून तोंड उघडायचं, आणि बोलायचं नाही, गप्प बसायचं. कारण तुम्ही तोंड उघडलं की तुमच्यामध्ये ते ड्रॉपलेट्स पडू शकतात. त्याच्यामुळे व्हॅक्सिन तुम्ही घेतली असेल तरी सध्या मास्क घालून सोशल ते आहे, दुर्दैवाने आपल्याला गरज आहे तर ते करत राहायचं. अजून थोडे दिवस कळ काढा, हे संपेल लवकरच सगळं. आणि का संपेल ते पण मी सांगितलं होतं पूर्वी. बरं, आणखी एक प्रश्न मला असा विचारायचा होता की खूप जणांकडनं असं मला ऐकायला मिळालं की त्यांच्या मनात सतत भीती होती की मला कोरोना होईल का, आणि त्यामुळे इम्युनिटी कमी झाली, किंवा मग भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतो आपण, तसं होतं? इन्फेक्शन पटकन कॅच करतो एखादा घाबरट माणूस? म्हणजे असं सायंटिफिकली त्यांनी अजून एवढं प्रूव्ह नाही केलंय. पण तुम्हाला स्ट्रेस असेल, म्हणजे समजा तुम्हाला हार्ट डिसीज असेल तर स्मोकिंग, वय, डायबिटीस, स्ट्रेस असे तुम्हाला 4 रिस्क फॅक्टर असतील तर स्ट्रेस हा मधुमेहापेक्षा चौपट इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळे ते फुल शोले स्टाईल, जो डर गया सो मर गया, लिटरली. त्याच्यामुळे तुम्ही घाबरलात की संपलात. आणि घाबरलेल्या लोकांचे अजून एक काय त्यांना हौस असते माहितीये का, ती इतरांना घाबरवतात. आता आमचा एक शाळेचा ग्रुप आहे, सवा जोशी विद्या मंदिराचा, डोंबिवलीत. काहीतरी खराब बातमी असेल तर कुठून तरी ते हुडकून वगैरे ते काढून ते आधी पहिल्यांदा टाकतात. आज ह्यांचं काहीतरी झालं निधन, म्हणजे तुम्ही दिवसाची सर्वातच एवढी खराब करतात ना. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, समजा महाराष्ट्रामध्ये मी 1000 वेळा सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये 62,119 केसेस आहेत. आणि तुम्हाला सकाळी उठल्यावर तुमच्यामुळे ती 162,120 नसेल होत ना, तर तो लगेच नंबर नका बघू. ते लगेच अपडेट, किती मेले, कुठे काय करायचं आपल्याला. आता मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, माझा तर एक मित्र आहे, तो कंपुचियातला नंबर विचारत होता. मी म्हटलं, लेका तुला कंपुचिया आणि कांजूरमार्ग मधला फरक माहित नाही लोकल मध्ये लटकताना, तू कुठे तिकडचा उद्रेक विचार नको करू, लोड नको घेऊस. 24 तास बोलायचं पण नाही त्याच्याबद्दल. कोणा मित्राशी फोन केला तर दुसरं विचार, काय सुभानराव, काय चाललंय, वसंत्या, काय लग्न कुठे, काहीतरी दुसरं बोलायचं. काय तेच 24 तास आपण तोच उसाचा परत चावून चोथा झालेला तोच रस काढत बसलाय. माफ करा, आता लोड घेऊ नका, जास्ती विचार करू नका. आणि मी म्हटलं तसं हे सांगणं सोपं आहे, घाबरू नका, एवढा सगळा हाहाकार. पण घाबरला तर अजून प्रॉब्लेम येते. डॉक्टर, तुम्ही आज महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या लोकांना इतकं छान सोप्या भाषेत आणि त्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केलं. थोडक्यात काय तर धोंडोचेल, पण तरी सुद्धा नियम पाळायचेच आहेत हे सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. व्हॅक्सिन घेत राहा खटाखट आणि मित्रांना बरोबर घेऊन जा. हो. विकासाचा ध्यास म्हणजे